उन्हाळा चालू झाला आणि आईस्क्रीमला हात लावला नाही असं तर कधी होणारच नाही. आणि ज्यांच्या नाकाच्या शेंड्यावर राग आणि डोक्यात ताप भरलेला असतो त्यांनी तर दिवसातनं 10 वेळा खाल्लं तरी कमीच आहे. आणि अशा पोरी फक्त नर्सिंग मध्येच भेटू शकतात. त्यासाठीच आम्ही करत होतो आमचं डोकं आणि पोट दोन्ही शांत. पण असलं काही होणं तर अशक्यच होतं, कारण आमचा लागला होता रिझल्ट. दिसायला तर स्टॉपवर बसलेलं दिसतं, पण आमचं मन पूर्ण हवेतच होतं, कारण 3 सब्जेक्ट 6 महिन्याचा सिलेबस आम्ही कव्हर केला होता 15 दिवसात, आणि ते पण पास झालो 100%. पण आमचा हेवी रायडर कोणत्या खुशीत होता त्याचं त्यालाच माहिती. पण 4th इयर मध्ये येत आता आमच्या पोरींनी पूर्ण कॉलेजच गाजवलं होतं, आणि त्याच्याच निमित्त आम्हाला भेटलं होतं आमच्या कॉलेजकडून अप्रिसिएशन. नर्सिंगच्या पोरी फक्त दिसायला आणि बोलायलाच रागीट असतात, आणि वागायला एका बालवाडीच्या लेकरापेक्षा पण बारीक, कारण त्यांचं मन दुसऱ्यांसाठी आधी विचार करतं मग स्वतःसाठी. म्हणूनच नर्सिंगला नोबेल प्रोफेशन बोलतात. असं कोणालाही सहज जमत नसतं. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या आरोग्यासाठी त्यांचं 100% देणं. दिवसभर दाता काढून मी झाले होते सॅड, कारण घरी येऊन मला घासायचे होते भांडे. पण एका नर्स विदाऊट चहा शिवाय डोकं चालतं का? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.